महाराष्ट्रात जे झालं ते आज बिहारमध्ये देखील झालंय। निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बिहारमध्ये भाजपचं सरकार आलं आहे। निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची आहे का असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केलाय। देशात निवडणूक आयोग आणि जनता अशी लढाई उभी झाली आहे। दाल में कुछ काला है हेही आता स्पष्ट झालं असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्राचा जो ट्रेन होता त्याच पद्धतीनं बिहारमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या कृपेने इंडियाला कशी मदत होईल त्या पद्धतीचं काम झालेलं आहे। आपण पाहिलं असेल की आता बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महिलांचे मतदान करत असताना फोटो दाखवले गेलेले होते आणि काँग्रेसने आज ते निवडणूक आयोगाला दिले पण आहेत, म्हणजे आज म्हणजे कालच दिले। निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची आहे का हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं 5 वर्षाच्या नंतरचे फुटेज न देणं, जसं 10% मतदान जसं महाराष्ट्रात नंतर वाढवले तसे 10% मतदान बिहारमध्ये वाढवले गेलेत आणि तिथंच हे सगळे समीकरण झालेलं आहे। आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोग वर्सेस आता भारतातली जनता अशा पद्धतीची लढाई आता देशामध्ये उभी झालेली आहे।